महात्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ज्ञानोबा ते तुकोबा या संमेलनातील बीज भाषणात स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता। संत परंपरेत समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा एकमेव स्वतंत्र ग्रंथ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, तर ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ही भाष्य असून तुकाराम गाथा आणि नामदेव गाथा या संकलन स्वरूपातील असल्यानं त्यांना स्वतंत्र ग्रंथ म्हणता येणार नाही असं ते म्हटले होते। त्यांच्या या विधानानंतर वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती। अखेर गोविंद देवगिरी महाराजांनी आपलं वक्तव्य मागे घेत वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे। ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे, नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे, संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा साहित्यिकांची चर्चा आहे ना। आदर्श रामदास स्वामी आहेत। दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ असं म्हणताना तो इतर ग्रंथांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असं मी म्हटलं नाही, किंवा अन्य ग्रंथच नाहीत असंही म्हटलं नाही। तो वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे इतकंच मला रचनेच्या दृष्टीनं म्हणायचं होतं। पण विद्वानांनाही हे लक्षात येणं अवघड होऊ लागलं, म्हणून सामान्यातल्या सामान्य भाविकाचा कुठल्याही प्रकारे गैरसमज होऊ नये या दृष्टीनं मी अत्यंत विनयानं माझे शब्द मागे घेतो